अरे आवाज येतोय का माझा? हो सर. हा ओके. बाकीचे बघू आपण जॉईन होऊ द्या. लास्ट पॉइंट कोणता झाला होता आठवतो? लास्ट पॉइंट आठवतो सांगा एकदा. साइड्स ऑफ प्लेन. हा आठवलं मला आता. राईट. आपल्याला ना लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करायची फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे बघा बरं का. आपण आहे ना लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर एक मिनिट थांबा फक्त वेळ. किती टाइम लागला त्यांना? तू विचारून ये ना इथून वरती. हा ठीक आहे. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन काय राहतं माहिती, एक प्लेन घेतला आपण. समजा आता हा एक प्लेन आहे आणि समजा एक 3 डायमेन्शनल सिस्टम घेतली आपण. हॉरिझॉन्टल कोणता ऍक्सिस राहतो? हा राहील एक्स ऍक्सिस, हा व्हर्टिकल राहील वाय ऍक्सिस, आणि हा जो राहील हा झेड ऍक्सिस आहे. हे तर राहतो ओरिजिन, याला आपण ओरिजिन म्हणतो. आता हा जो प्लेन आहे समजा या टाइप मध्ये ड्रॉ केला मी थोडंसं, लेकिन पण जर आपण इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली अशी ओरिजिनला, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली ओरिजिनला आणि हे अशी परपेंडिक्युलर म्हणू आपण हिला. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन याचा काय फॉर्म्युला येतो माहितीये का? याचा फॉर्म्युला बघा, डिस्टन्स फ्रॉम, हा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. तर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिनचा डायरेक्ट फॉर्म्युला येतो सी नाही डी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि दुसरी एक कन्सेप्ट आहे की जर एक पॉइंट आपण घेतला, पॉइंट परपेंडिक्युलर, हा पी पॉइंट आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड, x1 y1 z1, आणि याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे राहील डिस्टन्स फ्रॉम पी पॉवर का डिस्टन्स काय आहे पी पासून, मॉड ए x1 प्लस बी y1 प्लस सी z1 प्लस डी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. तर हे दोन फॉर्म्युले आहे आणि ह्या फॉर्म्युलांनीच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर मी प्रॉब्लेम घेतो बरं का. प्रॉब्लेम घेऊ आपण याच्यावरती. तर क्वेश्चन, फॉर्म्युला लक्षात ठेवा बरं का. वॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन ट्रायंगल whose vertices are find the distances of the points. बघा क्वेश्चन आहे, क्वेश्चन असं की फाइंड द
find the distances of the points 2, 3, 4 and 1, 1, 4 from the plane 3x minus 6y plus 2z plus 11 equal to 0. आता मला एक सांगा बरं का, मी तुम्हाला एका पॉइंटचं मी काढून देतो डिस्टन्स. ओके, दुसऱ्या पॉइंटचं तुम्ही काढून द्यायचं, लगेच मला सांगायचं आन्सर. सोल्युशन. मला एक सांग, गिवन प्लेन काय आहे इथं? गिवन प्लेन इज 3x minus 6y plus 2z plus 11 equal to 0. Therefore, आता मी काय केलं, प्लेन लिहिलं, गिवन प्लेन लिहिलं. डिस्टन्स फ्रॉम, therefore डिस्टन्स फ्रॉम पहिला पॉइंट कोणता आहे? 2, 3, 4 इज. मग आता फॉर्म्युला बघा कसा आहे की मॉड, ठीक आहे, ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस d अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे बघा. आता इक्वल टू मॉड, आता त्याची व्हॅल्यू टाकायची तुम्हाला. हाच प्लेन आहे तो वर दिलेला, तिथे 3 लिहिलेलं आहे. एक्स ची व्हॅल्यू बघा, हा पॉइंट 2 मायनस 6, बी ची व्हॅल्यू 3 प्लस 2, सी ची व्हॅल्यू 4 आणि प्लस 11 डिवाइड बाय अंडर रूट ए स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे मायनस 6 आहे तिथं बघा वरतीच लिहिलेलं आहे त्याचं स्क्वेअर, आणि सी स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर. आता जर याला सर सॉल्व्ह केलं तुम्ही पुढं, 3 दुने 6 मायनस साइन 3 18 प्लस 4 दुने 8 प्लस 11 डिवाइड बाय अंडर रूट 3 चा स्क्वेअर 9 मायनस 6 चा 36 आणि प्लस 4 चा 16. पुढे काय येईल? 11. आपण पहिले काय करतो, ऍडिशन करतो. 8 आणि 6 14 म्हणजे हे झाले 14. 14 मायनस 18 म्हणजे मायनस 4 आणि प्लस 11 दॅट मीन्स मायनस का प्लस प्लस 7 आणि डिवाइड बाय 36 आणि 16 किती होत्या? 42 49 म्हणजे रूट 49. दॅट इज आन्सर आला की 7/7 इट इज 1. बरोबर आहे. मग रिक्वायर्ड डिस्टन्स इज डिस्टन्स फ्रॉम which point 2, 3, 4 is 1. चला दुसरं कॅल्क्युलेट करा लगेच तुम्ही. सांगा लवकर चेक करून मला. पॉइंट घ्या लगेच सॉल्व्ह करून सांगा बरं का आन्सर काय.
16/7. Sir, हा किती आला आन्सर? 16/7. 16/7 का? हो. बरं एक मिनिट व्हेरीफाय करतो. 3 एक 3 मायनस 6 एक 6 प्लस 4 दुने 8 प्लस 11 म्हणजे 11 आणि 8 19 6 गेले 13 13 आणि 3 16 16/7. ओके, करेक्ट आन्सर आहे बरं का, हे करेक्ट आन्सर आहे. तर पुढचं घेऊया मग. क्वेश्चन लिहितो बरं का थांबा. हा ठीक आहे, बघा लिहा क्वेश्चन. क्वेश्चन असं आहे की शो दॅट द डिस्टन्स between the parallel planes the distance between the parallel planes 2x minus 2y plus z plus 3 equal to 0 and 4x minus 4y plus 2z plus 5 equal to 0 is 1/6. आता मला सांगा डिस्टन्स कसं काढायचं, मी फॉर्म्युला लिहून देतो, तुम्ही मला आन्सर काढून दाखवा बरं का. बघा इथं फॉर्म्युला लिहितो मी. डिस्टन्स बिटवीन टू प्लेन्स, डिस्टन्स बिटवीन टू प्लेन्स इक्वल टू मॉड d1 minus d2 डिवाइड बाय अंडर. हे बघा फॉर्म्युला d1 minus d2 असं आहे, आपण अंडर d स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. तुम्ही सॉल्व्ह करा, 1-2 मिनिटं देतो तुम्हाला.
सर आन्सर हा काय आलं सर? की आन्सर हो आलं ना. मॉड किती? मध्ये 2x - 2y + z + 2/3 1/6 आलं का आन्सर? 1/6 वैष्णवीच्या वर्गात त्यांना माहिती ना 1/6 आलं का नाही? हो आली सर. बर बर चालेल ठीक आहे. 1-2 मिनिटं थांबा फक्त मला नाही बोलायचं थोडस. 1-2 मिनिटं. चला येतोय का आवाज? आलं सर. हा ठीक आहे. तर मग झालं सगळं झालं. आता हे बघा बरं का आन्सर 1/6 येतं डायरेक्टली येतं. त्याला काही एवढं सॉल्व्ह करायची गरज नाही. तर हे बघा आपण पाहिलं की D1 आणि D2 बरोबर आहे. मग मला एक सांगा D1 ची व्हॅल्यू घ्या 3 घ्या, D2 ची 5 घ्या. डायरेक्ट येतं ते 3 - 5. प्रॉब्लेम घ्यायची आहे ना कोपिशंट सारखे पाहिजे. हे बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे आणि इथं काय की 4 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे. तर काय माहिती प्रॉब्लेम की याला डिव्हाइड करायचं या इक्वेशनला 2 ने. म्हणजे हा जो सेकंड प्लेन जो राहतो ना हे बघा फर्स्ट प्लेन तर ऍज इट इज आहे 2x - 2y + z + 3 = 0. सेकंड प्लेन जो राहतो ना त्याला आहे ना हे आपल्याला एबीसी चे कोएफिशिएंट मॅच करावं लागते कारण की डिनॉमिनेटर एबीसी युनिक आहे त्याच्यामुळे त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर 2x होतं -2y होतं +2z होतं +5/2 = 0 असं येतं. दॅट मीन्स 3 आहे तर D2 ची तुम्हाला घ्यावं लागते 5/2 घ्यावं लागते अपॉन अंडर रूट. तर हे काय येईल माहिती का 2 to 1 म्हणजे 2 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. मग आता ह्यावेळेस काय होतं की असं येईल की याला डिनॉमिनेटर 1 घ्यावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 3 2 6 -5 अपॉन 1 × 2 म्हणजे 2 डिवाइड बाय अंडर रूट या 3 चा स्क्वेअर हे होईल 4 आणि -2 चा स्क्वेअर पण 4 आणि +1 असं येईल इथं. मग हे काय झालं माहिती का 1/2 आलं डिवाइड बाय 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे √9 दॅट इज 1/2/3. 1/2/3 म्हणजे 1/2 × 1/3 दॅट इज आन्सर आलं 1/6. झालं का हे अप्रूव्ह झालं एकदम 1/6. चालेल येतो. नेक्स्ट आपल्याला का सर आता?
आता येतो का आवाज? साक्षी आवाज येतो? हो येतोय सर. हा का, ते ना नेटवर्क गेलं माझं फोनचं, त्याच्यामुळे ना ते हे झालं, डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे, आता आपण एक पॉइंट बघितला, कोणता? डिस्टन्सेस बिटवीन टू प्लेन्स. ओके, तर हा एक क्वेश्चन संपला. फक्त एवढं लक्षात ठेवा की पॅरलल प्लेन्स जेव्हा म्हटलं ना, पॅरलल प्लेन्स मधलं जर डिस्टन्स काढायचं ना, तर त्यांची एबीसी मॅच झाले पाहिजे, तरच काढता येतं ते. 2z, इथं 2z आहे. आणि अशा वेळी डायरेक्ट सिंपलचा फॉर्म्युला आहे d1 मायनस d2 आपण रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असा. ठीक आहे, तर पुढे जाऊया. तुम्हाला वाटतं हा जो चॅप्टर आहे ना संपलाय, हो. आहे का नाही? तुमच्याकडे हा सिलेबस आहे का? पॉवर शेवटचा पॉईंट कोणता आहे? हा शेवटचाच पॉईंट होता वाटतं आपण घेतो. सिलेबस आहे हो सर, तुमच्याकडे? संपला चॅप्टर. हो आहे ना सर. लास्ट पॉइंट कोणता आहे सांग बरं? Join equation of two planes. जॉईंट इक्वेशन ऑफ टू प्लेन आहे का त्याच्यात? हो. एक मिनिट वेट करा मग. आणि त्याच्या अगोदरचा पॉईंट कोणता आहे? सर हाच पॉइंट आहे. नाही, पण त्याच्या अगोदरच बाय सेक्टर ऑफ टू प्लेन, बाय सेक्टर घेतला आपण, राईट? म्हणजे बाय सेक्टर सुरू केले. हा लास्ट आहे ना? ओके राईट, ठीक आहे. लास्ट पॉइंट घेतोय मग आपण, जॉईंट इक्वेशन ऑफ टू प्लेन्स. ठीक आहे, तर मग पुढचा पॉइंट लिहा, जॉईंट इक्वेशन ऑफ टू प्लेन्स. ठीक आहे, जॉईंट इक्वेशन ऑफ टू प्लेन्स टू फाइंड joint equation of two planes to find joint equation of two planes in homogeneous second degree form. Yeah, in homogeneous form. मग बरं का, in homogeneous form. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती का, दोन प्लेन घ्यायचे आणि त्याचं आहे ना जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचंय, जॉईंट इक्वेशन, बरं का? मग आता काय करायचं की त्या दोन इक्वेशन कसे घ्यायचे बघा. आता होमोजेनस सेकंड डिग्री इक्वेशन माहिती कसं राहतं? हे असं राहतं बघा. कन्सिडर जनरल सेकंड डिग्री इक्वेशन in homogeneous form. बघा बरं का,
lx sorry ax square plus by square plus cz square plus 2f yz plus 2g zx plus 2hxy equal to 0. हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन म्हणतात याला. आणि होमोजिनस, आता हे होमोजिनस का भानगड आहे? होमोजिनस म्हणजे त्याचे नाव व्हेरिएबल काउंट करा डिग्री 2 वरती. हे बा x चा पॉवर किती 2, y चा पॉवर किती 2, z चा पॉवर किती 2. हे बघ इथं y चा 1 z चा 1, 1 प्लस 1 किती झाले 2. इथं पण 1 प्लस 1 2 आणि इथं पण 1 प्लस 1 2. दॅट मीन्स याच्या इच अँड एव्हरी टर्म मध्ये डिग्री 2 येते, म्हणून याला म्हणतात होमोजिनस सेकंड डिग्री. ओके, आता हे होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन हे जॉईंट इक्वेशन आहे प्लेनचं. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. त्यासाठी कंडिशन काय आहे बघा बरं का. मग जॉईंट इक्वेशन आहे ते दोन प्लेनचं, पण त्यासाठी कंडिशन काय आहे? तर पहिले आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. may represent two planes. May represent two planes Lx plus my plus nz equal to 0 and L dash x plus m dash y plus n dash z equal to 0. मला एक सांगा, या दोन प्लेन मध्ये काय नाहीये बरं? D1 इक्वेशन प्लेनचं इक्वेशन कसं राहतं? पी राहतो ना वरती, पुढं पी राहतो. आपण पाहिलं की इक्वेशन असं राहायचं की Lx प्लस my प्लस nz प्लस p इक्वल टू 0, सॉरी इक्वल टू p. हे असं इक्वेशन राहते. इक्वल टू p नाही आहे इथं, नाहीच आहे. दॅट मीन्स याच्यात कॉन्स्टंटची टर्म नाही. आणि जर कॉन्स्टंटची टर्म नसेल तर आपण काय म्हणतो? पासिंग थ्रू ओरिजिन. दॅट इज ते जे प्लेन्स आहे ते पासिंग थ्रू ओरिजिन आहे का बरं का. प्लेन कसे येते? पासिंग थ्रू द ओरिजिन. ओके, काय राहतं माहिती का? तर जे ते जर ओरिजिन मधून पास नाही झाले तर त्यांचं जॉईंट इक्वेशन आहे ना होमोजिनस नाही येत. हा पॉइंट आहे मेन. कारण की वरचं जे होमोजिनस इक्वेशन बघा त्याच्यात कॉन्स्टंटची टर्म आहे का बघा बरं कुठं? नाही. त्याच्यात सुद्धा आहे ना कॉन्स्टंटची टर्म नाहीये. मग ते जर इक्वेशन मध्येच कॉन्स्टंटची टर्म नाहीये, मग आपल्याला असे दोन प्लेन घ्यावं लागतील की त्याच्यात कॉन्स्टंटची टर्म नसली पाहिजे. म्हणून असं आहे की त्यात कॉन्स्टंटची टर्म काय घेतली? 0. आणि कॉन्स्टंटची टर्म 0 आहे. दॅट मीन्स दे बोथ प्लेन्स passes through origin. बघा बरं का. नाव वी हॅव आता काय होतं माहिती का? आता ते होमोजेनस इक्वेशन जे आहे ना, ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर प्लस cz स्क्वेअर प्लस 2f yz प्लस 2g zx आणि प्लस 2hxy 2hxy इक्वल टू, आता जॉईंट इक्वेशन म्हणल्यावर आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं फक्त जॉईंटली. इथं पहिला प्लेन इन Lx प्लस my प्लस nz आणि इकडे दुसरा प्लेन इन L डॅश x प्लस m डॅश y प्लस n डॅश z.
सॉल्व करता येईल का तुम्हाला आता? एल एक्स इंटू एल डॅश एक्स कसं लिहिशाल? एल इंटू एल डॅश एक्स स्क्वेअर प्लस एल एक्स इंटू एम वाय एम डॅश वाय एल एम डॅश एक्स वाय एक मिनिट थांबा फक्त हा. याची आहे ना सॉल्व करायला लयच मोठं आहे हो हे. तुम्ही सॉल्व करशाल गेला मी लिहू का डायरेक्ट पुढं? हो हे बघा. चालेल सर. फक्त आहे ना मल्टिप्लाय करून लिहायचे बरं का. हो. इथपर्यंत मी आन्सर सोडतो. फायनल आन्सर हे तुम्ही फक्त मल्टिप्लाय करा. मी फायनल आन्सर लिहितो. मला माहिती फायनल आन्सर काय? एल इंटू एल डॅश एक्स स्क्वेअर प्लस एम इंटू एम डॅश वाय स्क्वेअर प्लस एन इंटू एन डॅश झेड स्क्वेअर प्लस एम डॅश एन प्लस एम एन डॅश वाय झेड प्लस एल एन डॅश प्लस एल डॅश एन झेड एक्स प्लस एल एम डॅश प्लस एल डॅश एम आणि एक्स वाय. आता हे जे इक्वेशन आहे ना असं लिहिता येतं आणि इकडून काय माहिती का? ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस सी झेड स्क्वेअर प्लस 2FYZ प्लस 2GZX आणि प्लस 2HXY. आता कोफिशियंट मॅच करायचे सांगा. फक्त कोफिशियंट मॅच करायचे एक्स स्क्वेअर आणि इकडून एक्स स्क्वेअर. मला एक सांगा याची व्हॅल्यू काय? एल डॅश बी ची व्हॅल्यू काय? एम इंटू एम डॅश सी ची व्हॅल्यू एन इंटू एन डॅश. एन डॅश 2F ची व्हॅल्यू काय? पकड 2F ची व्हॅल्यू बघा पुढचं हा ब्रॅकेट एम एम डॅश एम डॅश प्लस एम एन डॅश. 2G ची व्हॅल्यू काय? एल एन डॅश प्लस एल डॅश एन. आणि शेवटीला 2F त्याची व्हॅल्यू काय? एल एम डॅश प्लस एल डॅश एम. तर आपण इथपर्यंत आलो बरं का. आता इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. आता काय माहिती का हे व्हॅल्यूज आपण खूप साऱ्या काढल्या राईट. आता जर आपल्याला याला जर सॉल्व्ह करायचंय अजून तर यांनी एक मेथड दिलेली आहे. तर आपल्याला याच्यातून आहे ना ही कॉन्स्टंट एलिमिनेट करायचे एल एम एन हे सगळं एलिमिनेट करायचंय. त्यांनी एक मेथड दिलेली आहे त्याला सॉल्व्ह करायची. to eliminate lmn l dash m dash n dash from the above conditions from the above relations we have तुम्ही चेक करा बरं का. आता मी काय काय करतोय चेक करा बरं का. 0 इक्वल टू दोन डिटर्मिनंट आहे. पहिल्या डिटर्मिनंट मध्ये कसं लिहिलं पाहिजे का? एल
एल डॅश 0 आणि दुसऱ्या त्यांना उलट एल डॅश एल 0 एम डॅश 0 एम डॅश एम 0 तिसऱ्याच्या ते एन डॅश 0 एन डॅश एन 0 या टाइप मध्ये मला एक सांगा मल्टिप्लिकेशन कसं करत्या मल्टिप्लिकेशन First row multiplication. First row, First मग त्याच first column, second column, third column. असं का फर्स्ट रो माहित नाही फर्स्ट sir. कॉलम राहतो हे बा इकडून आडवा जायचं मॅट्रिक्स आहे बरं का हो ना मग इकडून आडवा जायचं तिकडून इकडून खाली सरळ. L मग हे into कसं in आहे bracket M प्लस एम इंटू एल इंटू एम डॅश हम्म. का एल इंटू एल डॅश L dash into M dash. हा का हम्म. एल इंटू एल डॅश प्लस एल डॅश इंटू एम थांबा बरं का एक मिनिट चेक करू द्या फक्त मला एल इंटू एल डॅश इंटू एम डॅश इथं 0 झालं म्हणजे हा इथे लिहायचा हा आता याची सॉल्व करायची मेथड जी आहे ना थोडीशी डिफरंट आहे बरं का तेव्हा बरं का यांनी असं नाही सॉल्व केलं आज सॉल्व कसं केलेलं तुम्हाला दाखवतो आता हे ना डिटर्मिनंट म्हणून सॉल्व केलेलं आहे बट कसं आहे की समजा मी एल घेतला बरं का आता एल घ्यायचा फर्स्ट रो ला घ्यायचा बरं का म्हणजे एल इंटू एल डॅश प्लस एल इंटू एल सॉरी हा पहिल्याला करायचा दुसऱ्याला एल डॅश इंटू एल आणि तिसऱ्याला 0 आहे इथं काय इथं पहिला सेकंड रो ला करायचा म्हणजे एल एम डॅश प्लस एल डॅश एम आणि प्लस 0 0 एक मिनिट 0 0 नाही बरं का तर हे झालं सेकंड वालं म्हणजे पहिल्या रोला केलं त्याच्यानंतर पहिल्या रोनी दुसऱ्या रोला करायचं त्याच्यानंतर पहिल्याच रोनी तिसऱ्या रोला करायचं म्हणजे एल एन डॅश प्लस एल डॅश एन आता 0 आहे तर लिहित नाही शेवटचा मग पहिल्या रोनी संपलं तर आता सेकंड रोनी करायचं बरं का सेकंड रो फर्स्ट रो म्हणजे एम इंटू एल डॅश प्लस एम डॅश इंटू एम सॉरी एल डॅश एल तर हे झालं त्याच्यानंतर सेकंडला एम इंटू एम डॅश
प्लस एम डॅश इंटू एम, आणि थर्डला काय होईल एम इंटू एन डॅश प्लस एन डॅश इंटू एम. आता सेकंडचे झाले थर्डचे. थर्ड पाहिलेला एन इंटू एल डॅश प्लस एन डॅश इंटू एल. फर्स्ट सेकंडला एन इंटू एम डॅश प्लस एन डॅश इंटू एम, आणि थर्डला एन इंटू एन डॅश प्लस एन डॅश इंटू एन. हे असं आहे बरं का. आता बघा बरं का, आता या सगळ्या व्हॅल्यूज आहे आपल्याकडं. या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहे की कशाला काय म्हणता तुम्ही बघा वरती एल एल डॅश प्लस एल डॅश एल ला काय म्हणता बरं का. तुम्ही चेक करा बरं का काय म्हणत्या. ती पहिली जी व्हॅल्यू आहे ना तिला ए म्हणता, आणि दुसरीला पण एच म्हणता. मग ए प्लस ए काय होतं ए 2a. स्क्वेअर. हा. बरोबर आहे का. तर हे 2a येतं. तुम्ही चेक करून बघा बरं का. मी शॉर्टकटली लिहितो, याला 2b लिहिता येतं. 2h इथं 2h येईन, इथं 2g येईन, 2h येईन, 2b येईन, 2f. इथं 2f येईन, इथं 2g येईन, 2f येईन, आणि इथे येतं 2c येईल. 2c. तर काय होतं माहिती का, पहिल्यातून 2 कॉमन निघतो बाहेर, इथून 2 निघतो, इथून 2 निघतो, इथून 2 निघतो, आणि 2 इंटू 2 इंटू 2 किती झाले 3 2 झाले. आणि डिटर्मिनंट येतं ए बी सी एच जी एफ एच जी एफ. हे असं डिटर्मिनंट आहे. आणि व्हॅल्यू आली मग 8 इंटू मॉड, आपण नाही म्हणता ए एच जी एच बी एफ, आणि थर्ड काय येतं GFC. हा. झालं बरं का. आता हा जर डिटर्मिनंट आहे डायरेक्टली, तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करा त्याला. सॉल्व्ह जर केलं तर डायरेक्ट माझा पार्ट आहे फॉर्म्युला त्याच्यामुळे मी डायरेक्टली लिहितो. त्याचा फॉर्म्युला असा आहे की एबीसी प्लस 2FGH मायनस 12 ला होतं, ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये होतं त्याच्यामुळे पार्ट येते माझ्या ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इक्वल टू 0. इकून 0 आहे बरं का. इकून 0 होता म्हणून मी इक्वल टू 0 लिहिलं. मग आला आन्सर. कंडिशन काय आली फायनली, तर हा पॉईंट इथं संपला. मग आता 2FGH मायनस एफ स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इक्वल टू 0. आता मला एक सांगा, आपण जॉईंट इक्वेशन पाहिलं 2 प्लेनचं, ते जॉईंट इक्वेशन आहे का नाही, तर हे कोण सांगेल की हा फॉर्म्युला, ही जर व्हॅल्यू 0 येत असेल तर ते 2 प्लेनचं जॉईंट इक्वेशन राहील. कोणतं जॉईंट इक्वेशन राहील, तर ते होमोजिनस इक्वेशन. कोणतं वर येतं बघा मी, हे इक्वेशन नंबर 1. हे जॉईंट इक्वेशन राहील 2 प्लेनचं कधी, जर तो डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 आली तर. राहील लक्षात. हो. स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या. मग आपलं लेक्चर संपलंय. स्क्रीनशॉट घ्या. घेतला का. हा. आता एक दुसरा, आणि आता एक लास्ट 3rd नंबर. तर ह्या चॅप्टर मध्ये हाच एक एवढा पॉईंट थोडासा डिफिकल्ट नाही, पण आता सिक्वेन्स जर लक्षात ठेवली तर येऊन जाईल तुम्हाला बरं का. आणि आपण डिटर्मिनंट मल्टिप्लिकेशन पाहिलं पहिल्यांदा, माहिती का. तुम्ही पाहिलं नसेल आता. 2 डिटर्मिनंट मल्टिप्लाय कसे करता आपण प्रोसेस पाहिली. ठीक आहे. आताचं लेक्चर इथे संपतंय. मग ओके बाय. तर पुढच्या लेक्चरला नवीन चॅप्टर ना. हा. स्ट्रेट लाईन पुढच्या स्ट्रेट लाईन म्हणजे राईट लाईन.